आहेत, फाकडे वस्ताद म्हणून आहेत, कुचितला स्कॉल आहे सापाचा. घरात साप आल्यानंतर रेस्क्यू करावाच लागतोय आणि त्यांचं मत आहे तो नाग साप आहे आणि आपण थोड्याच वेळात बघू. सर आहे त्याचा स्केल दिसतंय का बॅटरी ना. मग हा साप नाग साप आपण थोड्याच वेळात रेस्क्यू करू. हे रेस्क्यू ऑपरेशन शेवटपर्यंत पहा. आपल्यासोबत मुंडे साहेब म्हणून आले आहेत आमच्या कंपनीचे आणि राजू गोडसे साहेब म्हणून आहेत. कोरोना असल्यामुळे तोंडाला बांधलेलं दिसणार नाही मित्रांनो. आणि हे आमचे मुंडे साहेब आणि हे शेतकरी आणि ते नाग रेस्क्यू ऑपरेशन शेवटपर्यंत पहा. मी साप कसा पकडतो हे बघण्यासाठी आलेले आहेत आणि मुंडे साहेब हे फार वर जाऊन उभारलेले आहेत जेणेकरून साप येणार नाही आपल्याकडे अशा ठिकाणी. आणि लोक असे साप आले तर रेस्क्यू करणं गरजेचं आहे. आला आला दारोगड लाईटी गेली एवढा आला खाल्ले काय त्याला पाय ना खाल्लं कशी अशा रीतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन पलीकडवा बाहेर बांधतोय मी बाहेर सकाळी मारले ते खाल्लं बाहेर चला सगळेजण साफ करायला ते काम आहे बाहेर सुरू पण धामण कसा असतोय नाग साप आहे. आणि मित्रांनो साफ आहे का नाग? हो नाग साप आहे म्हणजे काढणार की फडे एक मिनिट. काय नाग आहे का ना? ते काय नागच आहे साप आहे. नाही नाग आहे त्वचेवर ओळखतोय हो नाग कोण मित्राला नागच आहे. मुंडे साहेब ज्यावेळी त्याला धोका वाटेल त्यावेळेस तो फन्ना काढतोय बरं गाण्याचा नाही. काही साप असे असतात की बिन फन्ना काढता येऊन लोकांना चावून जाते. तो नाग आहे काही कळत नाही ना. त्याच्या तिथं फन्न्यावर हे आहे की तो काही तर ते म्हणजे फन्न्याला हे असतंय का नाही तो काही आहे काय करते. तोंड काढले आणि मुंडे साहेब इकडे गोडसे साहेब आणि अनिल वस्ताद म्हणून आहेत. त्यांच्या घरी हा नाग साप आलेला होता. तो रेस्क्यू करण्यात यश आलेला आहे आणि आपल्यासोबत आपले पाहुणे आज साप रेस्क्यू कसा करतोय बघण्यासाठी घरी आलेले होते. मुंडे साहेब आणि राजू गोडसे हे सातारहून आलेले आहेत. आणि हे मुंडे साहेब तुम्हाला माहिती आहेत गोपीनाथ मुंडे साहेब आहेत आपल्या गडावरले त्यांच्या भाऊकीतलेच आहेत ते आमचे मुंडे साहेब. आणि अशा रीतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन आपण सक्सेस केलेलं आहे. साप हा सुरक्षित पकडलेला आहे लोकवस्तीत आल्यामुळं आणि याला सुरक्षित पर्यावरणात रिलीज केला जाईल आणि प्रत्येकाने साप वाचवा आणि निसर्ग वाचवा.